नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुरुषांची कमजोरी असेल, स्त्रियांची कमजोरी असेल, त्याचबरोबर पिरियड्स रेग्युलर नसतील, मासिक पाळी वेळेवर येत नसेल, त्याविषयी बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत आणि विचारलेले आहे की याविषयी सर आम्हाला याविषयी माहिती द्या. याआधी सुद्धा मी एक दोन वनस्पतीची माहिती दिली होती, परंतु बऱ्याच जणांना या वनस्पती सहज उपलब्ध होत नाही. म्हणून आज आपण अतिशय साधा, सोपा आणि सर्वांना करता येईल असा उपाय पाहणार आहोत, ज्या उपायाने तुमच्या या सर्व प्रकारच्या ज्या कमजोरी आहेत त्या निघून जातील. महिलांमध्ये हार्मोनल इनबॅलन्स जो निर्माण होत असतो, त्यामुळे पिरियड्स अनरेग्युलर असतात, मासिक पाळी बऱ्याच दिवसापासून आलेली नसते किंवा अनियमित येते किंवा काही माता भगिनींना ती 1 किंवा 2च दिवस येते. त्याचबरोबर काही माता भगिनींना आणि पुरुषांना सुद्धा संतती प्राप्तीमध्ये खूप अडचणी येत असतात. तर ही जी प्रजनन क्षमता आहे, ही प्रजनन क्षमता जास्त पटीने वाढवण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. तर माझ्या हातामध्ये जे तुम्हाला फुलं दिसत आहेत, ही फुलं या सर्व प्रकारच्या पुरुषांच्या कमजोरीवर, त्याच पद्धतीनं स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या कमजोरीवर अतिशय उपयुक्त आहेत. ही शेवग्याची फुलं आहेत आणि या सर्व प्रकारच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहेत. शेवगा म्हणजेच आपण त्याला ड्रमस्टिक म्हणतो. या फुलांचा उपयोग कसा करायचा आहे? 10 ते 12 फुलं आपल्याला घ्यायची आहेत. साधारणतः 10 ते 15 ग्रॅम फुलं आपण म्हणूया. साधारणतः एवढी फुलं आपल्याला घ्यायची आहेत आणि ही फुलं पाव लिटर दुधामध्ये, म्हणजे 250 ml दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये टाकून 10 ते 15 मिनिटं उकळवायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटं उकळल्यानंतर हे दूध जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते दूध तुम्हाला सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे. ज्यांना उपाशी पोटी शक्य नसेल त्यांनी नाश्ता झाल्यानंतर 1 तासाने प्यायचं आहे. जेवणाच्या मध्ये 1 तासाचा कमीत कमी गॅप पाहिजे, अशा पद्धतीनं हा उपाय आपल्याला करायचा आहे. सलग 21 दिवस उपाय करायचा आहे. तुमच्या फरक लगेच लक्षात येईल. पहिल्या 2 दिवसापासून तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल. बऱ्याच माता भगिनींना 1-1, 2-2 वर्ष मासिक पाळी आलेली नसते किंवा अनरेग्युलर असते. अशा माता भगिनी हे पिरियड सुद्धा रेग्युलर होतील. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. शेवगा सर्वत्र उपलब्ध असतो. शहरामध्ये सुद्धा शेवगा सहज उपलब्ध होतो. शेवग्याची फुलं जर तुम्हाला उपलब्ध नाही झाली तर शेवग्याची वाळलेली साल, खोडाची जी साल असते, ती साल सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्या सालीचं चूर्ण करायचं आहे आणि साधारणतः 5 ते 10 ग्रॅम चूर्ण, म्हणजे 1 चम्मच चूर्ण घ्यायचं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याला 10 ते 15 मिनिटं उकळवायचं आहे. उकळल्यानंतर चांगल्या पद्धतीने वस्त्रगाळ करायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला सलग 21 दिवस प्यायचं आहे. सकाळी उपाशी पोटी प्या किंवा नाश्ता झाल्यानंतर 1 तासाने. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दोन्हीपैकी कुठलाही उपाय करा. धावपळीच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी नित्याच्या आलेल्या आहेत आणि बरेच लोकांना समस्येने ग्रासलेला आहे आणि त्याचा त्रास खूप होतो आणि सांगण्याची पण अडचण वाटते. तर हा साधा उपाय आहे. या दुधाचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. चव पण चांगली लागते, व्यवस्थित लागते. जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी खडी साखर पण टाकू शकता. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.